इसको बोलते हैं चाप. आमची पिऊ जातो. हे बघू शकता साईज. ते पटका ते तर मी आता करणार आहे मस्तपैकी मटण. तर मी हे मागवलं होतं. कट करा ना थोडंसं. मी धरतो, तू काप. हे मटण खूप मस्त, खूप भारी असतं. फ्रेश टू होम मधून. ठीक आहे. अजून काय काय बनवणार आहेस तू? थांबाई बनवणार काय ते बघायचं होतं. काय नाही, मटण बनवणार आणि पापलेट पण मागवले. पापलेट पण फ्राय करणार आहे. हाच तो श्रावण. माझं नाही. आणि बोलते श्रावण. माझं नाही. त्याला कापणार कोण? मी. ते खूप थोडे मोठे मोठे पीस असतात, सो त्याला थोडंसं कट करावं लागतं. तर माझ्याकडे हा कोयता ट्राय करते कापायला. मी पहिल्यांदाच कापणार आहे, सो ट्राय करू. चला आपण. तर हा फ्रेश टू होम मधून मटण मागवला होता. तर याचे पीस थोडे मोठे मोठे असतात, तर आपल्या सोयीनुसार ते कट करू शकतो आपण. तर मी हा कोयता घेतलाय कापायला. आता ट्राय करते कापायचं जमेल की नाही. मला येत नाही येत. मी कधी कापलं मटण बिटन? मी आता मम्मी बसते ना तिकडे कापायला. दुकानात. ही पहिलं मटण काप. तर मी ट्राय करते, येईल मला. आय विल. चला इथे आपण बसू आता. दरवाजा ओपन. मला वाटतं मलाच बसविले. ते पटका ते बरोबर. तो अशा प्रकारे मी सगळं मटण कट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पण हे काय केलं? मी नाही कट केलं, हिनेच कट केलं. हे होईल का सुरीने? राहू दे का? नाही पण ते शिजायला मग मी तोडतो ते. करत नाही. अरे हो, अजून मच्छीला पण कट करायचं ना. सुरे घे, ये कट मार. इसको बोलते हैं चाप. थांब पकड़ो दे. अजून काय? बस. त्याचे मोठे मोठे नली. हा चला झालंय. आता मी याला थोडंसं वॉश करून घेते मस्त आहे की. आणि अजून आपल्याला पापलेट पण थोडंसं मधून कट करायचे. आणि पापलेट मी अख्खेच फ्राय करणार आहे मस्त. हे बंद कर. श्रावण. हे बघू शकता तुम्ही. पापलेट पण मी फ्रेश होम मधून मागवले. नीट दाखव. किती मोठे मोठे पापलेट. आता आपण फोडून टाकले ना, असं कसं त्यांना कळेल. खूप महाग आहे, खूप महाग भेटतात. थोडासा रेट जास्त असतो पॅकिंगचा आपल्या लोकल पेक्षा. पिऊला बोलू का? मटन आपण जसं घ्यायला जातो ना इथून, तसं ते फ्रेश असतं असं काय नाही. पण हे आता हे 500 kg आहे, म्हणजे अर्धा किलोचं पॅकेट आहे. 649, 750 रुपयाचं अर्धा किलो आहे. बाहेर गेला तर कितीला भेटेल आपल्याला? 480. ठीक आहे. 150-200चा फरक असतो. साईज नुसार असेल. क्वालिटी पण असते. बघू शकता किती मोठे मोठे पापलेट. एवढीच साईज आहे, जास्त मोठी नाही. मी दाखवतो ना. अरे आता साईज आमची पिऊ जातो. हे बघू शकता साईज. बघू शकता मोठी आहे साईज. एक मोठा आहे. हा नाही, सेम आहे. सगळे सेम आहेत, मोठे मोठे. खायला खूप मजा येते. त्या दिवशी खाल्लं मी, तर मी मागवलं परत पुन्हा. तर ठीक आहे. आता मी ह्याला देऊन असं वाटतं माईक घ्यायला लागला आपल्याला. तो असतो तो आवाज कमी येतो. ह्याला पप्पाने सांगितलं मला, ह्याची ही शेप केली असते. हिला अशी करून अशी त्याच्या आतमध्ये असं चेक करत असतो. कसं कापतं तू हे? असं काढ ना. नाही. सो इकडे आपले पापलेट वगैरे कट करून झालेले आहेत. साफ करून घेते. थोडीशी लहान घाण असते, ती काढायची असते. सो दोन्ही आपले मटण आणि पापलेट कटिंग वगैरे करून झालेत. आता ती थोडं कट मारते त्याला. फ्राय करशील ना?
चलो जास्त ना डीप नाही जास्त करायचं. थोडं हलकं मसाला टाकणार जातो ना मसाला. तर आता मी मटण इथे कुकरला शिजायला लावते. पहिले हळद आणि हळदीवरच ना लावू. मला काय माहित काय असतंय. पहिले हळदीवरती शिजवशील हा, नंतर मग वाटण करून मग दुसरं म्हणजे थोडासा बॉईल होईल ना तो. हा, पहिल्याला 7-8 मस्त शिट्ट्या घेते. जेवढं चांगलं तो हे होईल ना. वर खाओ दबा के. मच्छी माझा विचार होता श्रावण धरायचा, पण आपण पहिले मच्छीला थोडासा तू कधी श्रावण धरलाय का? हो नाही मी धरलेला एकदा. दोघांनी धरले एकदा. त्यानंतर परत नाही गेला. आम्ही दोघांनी ऍक्च्युली पहिलाच धरलेला, नंतर त्यानंतर नाही. गेल्या वर्षी पण धरलेला मी. नाही आठाव सुकट घाललेली. तर मी ते पहिले याला मीठ हळद आणि मसाला लावून घेते मी मच्छीला. मॅरिनेशन. तर हे जे 3 पापलेट फ्राय होणार आहेत आणि याचा काय रस्सा, बरोबर ना? मसाला काढला तर मसाला डब्यात काढला नव्हता. मी विचार केला थोडासा डब्बा धुतं नंतर मग काढेल, पण ठीक आहे राहून गेला. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. हां, आज मी सकाळी चिकनचा पुलाव पण केलेला, त्याचा शूट नव्हता केलेला मी. आज लसूण पेस्ट नाही केली मी, सो मी आता डायरेक्ट लसूणच ठेचून घालणार. पण आज लसूण शिवाय मज्जा नाही. आता मी एक लसूण सोडायला आणि इथं आपलं मटण लावून शिजायला. आता याची वाटण करून घेते मी. खोबरा, आलं, लसूण, कांदा. तर आता मी थोडी फ्रेश व्हायला आलेली आणि शिट्ट्या मला चालूच आहेत मटणाच्या. तर आता ही 5वी की 6वी शिट्टी आहे. तर आता मटण शिजल्यावर मी मस्त फोडणीला घालेल. इथे आपलं वाटण पण रेडी झालं आहे. मच्छीला पण मी मॅरिनेट करून ठेवले, फक्त लसूण सोलायचं म्हणजे लसूण तेलात टाकलं की मस्त लागते. आता ही अजून 2 शिट्ट्या घेते मी, नंतर मग बंद करते. मग कुकर थंड झाल्यावर मग ग्रेव्ही करायला घेते. काय पाहिजे? कुठे चल? वास कसले येतो? कुठे तिथे खाऊ पाहिजे? तिथे जाऊ पण काय पाहिजे? हो आता खाल्ला ना तू, खाल्ला ना खाऊ. काय पाहिजे? कोणी शेंडी कोणी बांधली पिऊ? शेंडी कोणी बांधली? हा, कोणी बांधली? ओय ओय, जीप दाखवते. शेंडी कोणी बांधली सांग? तुला लॉलीपॉप कोण दिला? लॉलीपॉप कोण दिला? हा, आवाज नाही येत. लाजते लाजते. टाटा कर, टाटा टाटा कर. टाटा नाही करत. ओवीला दाखव मी. ओवीला तू काय खाते? तू काय खाते? कोणी दिला? मी दिला? मला पाळणं दिला.
पा दे आधी पा दे पाणी पहिले पा दे पप्पा पाणी पाणी पाहिजे हो, तिथं आहे बघ नाचू दे नाही देऊ तुझी बॉटल कुठे आहे ती माझी आहे तर तुम्ही घेतलं आता घावणं करायला. मला 4-5 लागतील काय नाही हो 2 चिकन नको म्हणून लावतात तवा चांगला गोड येईल तो वाखरा कसं नाही होतं मी 4-5 खाईल भात पण घालून पण येतात तुला गावणे मटणाचे ते खाऊचच झाले नाही जोक कार आपला कर आपल्या सगळं मटण नाही कर आपलं भांडण वैसे मी बहुत सारे डाल रेडी झाले ते करते टाकत काय नाही तोडणार रे घे ना नको तोडते नाही तोडणार काय नाही करत झालं नाही ते आतून फक्त अशीच घे अरे काय करत नाही घ्यायला ना हुशारी मारायला थोडा टॅलेंट हा कोणाला मला नको माझं ताट वेगळं आहे हा माझा आहे तो तू घे आम्हाला दे